नमस्कार मित्रांनो, घेऊन आलेलो आहे नवीन व्हिडिओ नंबर 6, स्ट्रक्चर नंबर 6, टुडूचा सिंपल प्रेझेंट टेन्स आपण बघत आहोत. टुडूच्या सिंपल प्रेझेंट टेन्सचा व्हिडिओ नंबर 6 बघतोय आपण. ठीक आहे, स्ट्रक्चर नंबर 6 बघत आहोत आणि या ठिकाणी आपण सब्जेक्ट प्लस V1 चा वापर करत असतो. फॉर्म्युला आहे हा. ठीक आहे, चला आपण बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या आहेत. ठीक आहे, जे नवीन आहेत डायरेक्ट व्हिडिओ बघत आहात त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही याच्या पाठीमागचे व्हिडिओ बघा. त्याच वेळेस तुम्हाला हा व्हिडिओ चांगल्या पद्धतीनं समजून येईल. ठीक आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की माय, हिज, हर, युअर, आवर, देअर यांच्यासोबत जर कधी ब्रदर्स अनेक वचनी बघा प्लुरल प्रोनाउन वापरतोय आपण. ठीक आहे, तर माय ब्रदर्स माझे भाऊ, हिज ब्रदर्स त्याचे भाऊ, हर ब्रदर तिचे भाऊ, युअर ब्रदर तुमचे भाऊ, अवर ब्रदर आपले भाऊ, डिअर ब्रदर त्यांचे भाऊ. ठीक आहे, सागर्स ब्रदर सागरचे भाऊ हे बघितले होते. तसं त्याचप्रमाणे माय ब्रदर्स माझे भाऊ, माय सिस्टर्स माझ्या बहिणी, माय फ्रेंड्स माझे मित्र, माय कलिग्स माझे सहकारी, माय वर्कर्स माझे कामगार हे आपण बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर मागच्याच व्हिडिओमध्ये आपण हेही बघितलं होतं की माय ब्रदर्स कम माझे भाऊ येतात, माय ब्रदर्स गो माझे भाऊ जातात, माय ब्रदर्स स्पीक माझे भाऊ बोलतात, माय ब्रदर्स टीच माझे भाऊ शिकवतात, माय ब्रदर्स रीड माझे भाऊ वाचतात, माय ब्रदर्स वर्क माझे भाऊ काम करतात, माय ब्रदर्स ट्राय माझे भाऊ प्रयत्न करतात. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. माय ब्रदर्स वर्क माझे भाऊ काम करतात, युअर ब्रदर्स वर्क तुझे भाऊ काम करतात, हिज ब्रदर्स वर्क त्याचे भाऊ काम करतात, हर ब्रदर्स वर्क तिचे भाऊ काम करतात. ठीक आहे, युअर ब्रदर्स वर्क तुमचे भाऊ काम करतात, तुझे भाऊ काम करतात, आवर ब्रदर्स वर्क आमचे भाऊ आपले भाऊ काम करतात. ठीक आहे, हे आपण बघितलं होतं. सागर ब्रदर वर्क सागरचे भाऊ काम करतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्येच बघितलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढे नंतर विथ यू असं घेतलं होतं आपण, हो की नाही. माय ब्रदर्स कम विथ यू माझे भाऊ तुझ्या सोबत येतात, माय ब्रदर्स कम विथ हिम माझे भाऊ त्याच्या सोबत येतात. या ठिकाणी पुढे जर कधी बघितलं तर या ठिकाणी आपलं जे स्ट्रक्चर आहे ते थोडंसं चेंज झालेलं आहे. हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये मी मॉडिफाय केलेलं आहे या स्ट्रक्चरला आणि हा जो व्हिडिओ आहे हा वेगळा होणार आहे. ठीक आहे, कारण अर्ध स्ट्रक्चर ऍज इट इज आहे, परंतु अर्ध जे स्ट्रक्चर आहे ते वेगळं आहे आणि एक्सटेंड झालेलं या ठिकाणी तुम्हाला बघावयास मिळणार आहे. ठीक आहे, तर बघा माय ब्रदर्स कम माझे भाऊ येतात हे तर तुम्हाला माहिती आहे की माय ब्रदर्स कम माझे भाऊ येतात. विथ म्हणजे सोबत, माझे भाऊ सोबत येतात. माय ब्रदर्स कम विथ माझे भाऊ सोबत येतात. कोणाच्या? माय मदर माझ्या आई सोबत. बघा, माय मदर माझ्या आई सोबत, विथ माय मदर माझ्या आई सोबत, विथ माय फादर माझ्या वडिलांसोबत, विथ माय फ्रेंड माझ्या मित्रासोबत, विथ माय ब्रदर माझ्या भावासोबत, विथ माय ब्रदर्स माझ्या भावांसोबत, विथ माय सिस्टर माझ्या बहिणीसोबत, विथ माय सिस्टर्स माझ्या बहिणींसोबत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने होईल. मग विथ माय ब्रदर माझ्या भावासोबत, विथ हिज ब्रदर त्याच्या भावासोबत, विथ हर ब्रदर तिच्या भावासोबत, विथ युअर ब्रदर तुझ्या भावासोबत, विथ युअर ब्रदर तुमच्या भावासोबत, विथ अवर ब्रदर आमच्या भावासोबत आपल्या भावासोबत, विथ देअर ब्रदर त्यांच्या भावासोबत, विथ राम्स ब्रदर रामच्या भावासोबत, विथ सीताज ब्रदर सीताच्या भावासोबत, विथ सागर्स ब्रदर सागरच्या भावासोबत. ब्रदर काढून दुसरं टाका, कळतंय का? ब्रदर काढून फ्रेंड टाका. विथ माय फ्रेंड माझ्या मित्रासोबत, विथ युअर फ्रेंड तुझ्या मित्रासोबत, विथ युअर फ्रेंड तुमच्या मित्रासोबत, विथ हिज फ्रेंड त्याच्या मित्रासोबत, विथ हर फ्रेंड तिच्या मित्रासोबत, विथ अवर फ्रेंड आपल्या मित्रासोबत, विथ देअर फ्रेंड त्यांच्या मित्रासोबत, विथ सागर्स फ्रेंड सागरच्या मित्रासोबत. ठीक आहे, पुन्हा चेंज करून तुम्ही त्या ठिकाणी वेगळा शब्द त्या ठिकाणी टाकू शकता. आता फ्रेंड मित्रासोबत होतो, फ्रेंड्स घेतलं तर मित्रांसोबत, विथ माय फ्रेंड्स माझ्या मित्रांसोबत, विथ युअर फ्रेंड्स तुझ्या मित्रांसोबत, विथ युअर फ्रेंड्स तुमच्या मित्रांसोबत, विथ हर फ्रेंड्स तिच्या मित्रांसोबत, विथ हिज फ्रेंड्स त्याच्या मित्रासोबत, विथ अवर फ्रेंड्स आपल्या मित्रासोबत, विथ अवर फ्रेंड्स आमच्या मित्रांसोबत, विथ दिअर फ्रेंड्स त्यांच्या मित्रासोबत, विथ राम्स फ्रेंड्स रामच्या मित्रांसोबत. अशा पद्धतीने हे वाक्य होतील. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला बघितलं असेल. ठीक आहे, आता विथ माय फ्रेंड माझ्या मित्रासोबत, विथ हिज फ्रेंड आपण हे पण बघितलं आणि विथ माय
मदर विथ माय फादर माझ्या वडिलांसोबत, विथ माय ब्रदर माझ्या भावासोबत, विथ हिज ब्रदर त्याच्या भावासोबत, विथ हिज ब्रदर्स त्याच्या भावांसोबत, विथ हिज डॉटर त्याच्या मुलीसोबत, विथ हिज सिस्टर त्याच्या बहिणीसोबत, अशा पद्धतीने होते. ठीक आहे. मग माय ब्रदर्स कम माझे भाऊ येतात विथ माय मदर माझ्या आईसोबत, माझे भाऊ माझ्या आईसोबत येतात. माय ब्रदर्स कम विथ माय मदर, अशा पद्धतीने हे वाक्य आहे. की कसं, माय ब्रदर्स माझे भाऊ कम येतात विथ सोबत, कोणाच्या सोबत, माय मदर माझ्या आईसोबत, माझे भाऊ माझ्या आईसोबत येतात. माय ब्रदर्स कम विथ माय मदर, माझे भाऊ माझ्या आईसोबत येतात. माय ब्रदर्स कम विथ माय फादर, माझे भाऊ माझ्या वडिलांसोबत येतात. माय ब्रदर्स कम विथ माय फ्रेंड, माझे भाऊ माझ्या मित्रासोबत येतात. माय ब्रदर्स कम विथ माय फ्रेंड्स, माझे भाऊ माझ्या मित्रांसोबत येतात. माय ब्रदर कम, माय ब्रदर नाही दिलं, ब्रदर्स आहे. माय ब्रदर्स कम विथ माय ब्रदर, माझे भाऊ माझ्या भावासोबत येतात. माय ब्रदर्स कम विथ माय ब्रदर्स, माझे भाऊ माझ्या भावांसोबत येतात. माय ब्रदर्स कम विथ माय कझन, माझे भाऊ माझ्या मावस भावासोबत येतात, आते भावासोबत येतात, चुलत भावासोबत येतात, मावस भावासोबत येतात. कझन म्हणलं का सर्व आहे. मावस बहिणीसोबत येतात, आते बहिणीसोबत येतात, मामी बहिणीसोबत येतात, मावस बहिणीसोबत येतात, असं सुद्धा होईल. कझिनचा अर्थ मावस भाऊ, आते भाऊ, मामे भाऊ, चुलत भाऊ, ठीक आहे, आणि बहीण सुद्धा. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीने बघतोय. मग माय ब्रदर्सच्या ऐवजी तुम्ही सिस्टर लावा. कमच्या ऐवजी कम पण लावू शकता, गो पण लावू शकता, हीच पण घेऊ शकता. बघा, हिज ब्रदर्स कम त्याचे भाऊ येतात विथ माय मदर, त्याचे भाऊ माझ्या आईसोबत येतात. हिज ब्रदर्स कम विथ माय फ्रेंड, त्याचे भाऊ माझ्या मित्रांसोबत येतात. हिज ब्रदर्स कम विथ माय अंकल, त्याचे भाऊ माझ्या काकांसोबत येतात. हर सिस्टर्स कम विथ माय आंटी, तिचे हर सिस्टर्स तिच्या बहिणी कम येतात विथ माय आंटी, माझ्या काकी सोबत, माझ्या मावशी सोबत, माझ्या मामी सोबत, असं काही तुम्ही लावू शकता. ठीक आहे. तर हर सिस्टर्स कम विथ माय आंटी, तिच्या बहिणी माझ्या काकी सोबत येतात. हर ब्रदर्स कम विथ माय सन, तिचे भाऊ माझ्या मुलासोबत येतात. हर ब्रदर्स कम विथ माय डॉटर, तिचे भाऊ माझ्या मुलीसोबत येतात. ठीक आहे. या ठिकाणी आपण वेगवेगळे हर फ्रेंड्स तिचे मित्र, हर फ्रेंड्स कम विथ माय फ्रेंड, तिचे मित्र माझ्या मित्रांसोबत येतात. यू कॅन से एनिथिंग, यू कॅन यूज एनिथिंग. ओके. युअर फ्रेंड्स तुझे मित्र कम विथ माय फ्रेंड, माझ्या मित्रासोबत येतात. युअर फ्रेंड्स कम विथ माय फ्रेंड, तुझे मित्र माझ्या मित्रासोबत येतात. युअर फ्रेंड्स कम विथ माय ब्रदर, तुझे मित्र माझ्या भावासोबत येतात. युअर फ्रेंड्स कम विथ माय सन, तुझे मित्र माझ्या मुलासोबत येतात. युअर फ्रेंड्स कम विथ माय फादर, तुझे मित्र माझ्या वडिलांसोबत येतात. युअर फ्रेंड्स कम विथ माय डॉटर, तुझे मित्र माझ्या मुलीसोबत येतात. युअर फ्रेंड्स कम विथ माय सिस्टर, तुझे मित्र माझ्या बहिणीसोबत येतात. युअर फ्रेंड्स कम विथ माय आंटी, तुझे मित्र माझ्या काकीसोबत येतात. युअर फ्रेंड्स कम विथ माय हजबंड, तुझे मित्र माझ्या नवऱ्यासोबत येतात. युअर फ्रेंड्स कम विथ माय नेव्ह्यू, तुझे मित्र माझ्या पुतण्यासोबत येतात, भाच्यासोबत येतात. ठीक आहे. युअर फ्रेंड्स कम विथ माय ब्रदर इन लॉ, तुझे मित्र माझ्या दाजीसोबत येतात, माझ्या मेवण्यासोबत येतात, माझ्या साल्यासोबत येतात. युअर फ्रेंड्स कम विथ माय सन इन लॉ, तुझे मित्र माझ्या जावयासोबत येतात. युअर डॉटर्स कम विथ माय डॉटर, तुझ्या मुली माझ्या मुलीसोबत येतात. युअर डॉटर्स कम विथ माय डॉटर, तुझ्या मुली माझ्या मुलीसोबत येतात. युअर डॉटर्स कम विथ माय सन, तुझ्या मुली माझ्या मुलांसोबत येतात. युअर डॉटर्स कम विथ माय मदर, तुझ्या मुली माझ्या आईसोबत येतात. युअर डॉटर्स कम विथ माय सिस्टर, तुझ्या मुली माझ्या बहिणींसोबत येतात. So you can make such type of sentences, okay, by using this structure. Here we have a lot of words, verbs, okay. या ठिकाणी खूप सारे नाउन आहे, प्रोनाउन आहे, वर्ब्स आहे, यांचा वापर करून आपण विविध प्रकारचे वाक्य बनवू शकतो. ठीक आहे. सागर्स कलिग, सागरचे सहकारी स्पीक बोलतात, सागरचे सहकारी बोलतात. सागर्स कलिग स्पीक विथ, विथ कोण घ्यायचं, हिज घेऊ, विथ हिज फ्रेंड्स. सागर्स कलिग्स स्पीक विथ हिज फ्रेंड्स, सागरचे सहकारी त्याच्या मित्रासोबत बोलतात. सागर्स कलिग स्पीक विथ हिज बॉस, सागरचे मित्र त्याच्या बॉस सोबत बोलतात. सागर्स कलिग स्पीक विथ
माय फ्रेंड, सागरचे मित्र माझ्या मित्रांसोबत बोलतात ना. सागरचे सहकारी माझ्या मित्रांसोबत बोलतात. सागर्स कलीग स्पीक विथ हिज फ्रेंड, सागरचे सहकारी त्याच्या मित्रासोबत बोलतात. सागरचे सहकारी तिच्या मित्रासोबत बोलतात. कसं होईल? सागर्स फ्रेंड्स स्पीक विथ हर फ्रेंड्स, सागरचे मित्र तिच्या मित्रांसोबत बोलतात. सागरचे मित्र आपल्या मित्रासोबत बोलतात. कसं होईल? सागर्स फ्रेंड्स स्पीक विथ हर फ्रेंड्स. ओके, सागरचे मित्र आपल्या मित्रांसोबत बोलतात. अशा पद्धतीने या स्ट्रक्चरचा वापर करून तुम्ही विविध प्रकारचे वाक्य बोलू शकता. बोलतातच काय, रिता सुद्धा येऊ शकतं, टीच शिकवतात. ओके. सागर्स सन, सागर सन्स, सागरची मुलं, सागर सन्स रन, सागरची मुलं पळतात. विथ युअर सन, तुझ्या मुलांसोबत. सागर सन रन विथ युअर सन्स, सागरचे मित्र तुझ्या मुलांसोबत पळतात. सागर सन रन विथ युअर डॉटर, सागरचे मुलं तुझ्या मुलीसोबत पळतात. सागर सन रन विथ हिज डॉटर्स, सागरचे मुलं त्याच्या मुलींसोबत पळतात. सागर सन रन विथ युअर सन, सागरची मुलं तुझ्या मुलांसोबत पळतात. सागर सन रन विथ यू, हे वेगळं स्ट्रक्चर. या ठिकाणी विथ यू नाही, विथ माय ही सर असं घ्यायचं. ओके, सो सागर सन रन विथ युअर अंकल, सागरची मुलं तुझ्या काकांसोबत पळतात. ठीक आहे. सागर फादर इन लॉ, सागरचे सासरे काय करतात? समजा टॉक बोलतात. सागर फादर इन लॉ टॉक विथ युअर डॉटर, सागरचे सासरे तुझ्या मुलीसोबत बोलतात. सागर्स फादर इन लॉ टॉक विथ युअर फादर, सागरचे सासरे तुझ्या वडिलांसोबत बोलतात. असंही होईल. सागर्स फादर इन लॉ टॉक विथ युअर फादर इन लॉ, सागरचे सासरे तुझ्या सासऱ्यांसोबत बोलतात. असंही होईल. ठीक आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी काय करू शकतो? वाक्य बनवू शकतो. ठीक आहे. माय, हिज, हर, युअर, अवर, देअर या सर्वांसोबत, समजा आता माय सोबत ब्रदर घेतलं, माय सोबत हिज घ्या, हर घ्या, युअर घ्या, देअर घ्या, अवर घ्या, देअर्स घ्या आणि सागर्स घ्या ब्रदर सोबत. ठीक आहे. मग माय ब्रदर्स, माय सिस्टर, माय फ्रेंड्स, माय कलिग्स असं घेतलं. मग हिज फ्रेंड, हिज सिस्टर, हिज अंकल, हिज डॉटर, ठीक आहे, हिज सन इन लॉ असं घ्यायचं. नंतर युअर सोबत सर्व, दुसऱ्या युअर सोबत सर्व, अवर सोबत सर्व, देअर सोबत सर्व, सागर सोबत सर्व. या ब्रदर सोबत हे सर्व चेंज करायचे, सिस्टर सोबत हे सर्व चेंज करायचे, फ्रेंड सोबत हे सर्व करायचे. या कम सोबत विथ ऍज इट इज राहणार आहे, सर्वांसोबत विथ राहणार, परंतु हे चेंज होणार. ठीक आहे. कम सोबत कम विथ माय, कम ही विथ हिज, कम विथ हर, कम विथ युअर. ठीक आहे. मग कम विथ माय मदर, कम विथ माय फ्रेंड्स, कम विथ माय डॉटर. मग माय झालं का मग हिज होणार. कम विथ हिज मदर, कम विथ हिज मदर, विथ हिज फादर, विथ हिज डॉटर, विथ हिज अंकल, विथ हिज सन, विथ हिज सन इन लॉ, विथ हिज डॉटर इन लॉ, विथ हिज वाईफ. ठीक आहे. विथ हिज हजबंड. ठीक आहे. विथ हिज वाईफ. अशा पद्धतीने वेगवेगळे शब्द तुम्ही या ठिकाणी बदलू शकता आणि विविध प्रकारचे वाक्य या ठिकाणी बनवू शकता. असंख्य प्रकारचे वाक्य या ठिकाणी बनवता येतात. असंख्य प्रकारचे वाक्य तुम्हाला या ठिकाणी बनवता येतात. विविध प्रकारचे वाक्य बघा या ठिकाणी किती दिलेले मी? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 21 झाले. माय सोबत 21 वाक्य, माय सोबत 21 वाक्य. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा माय ब्रदर्स कम विथ माय 21 वाक्य. ॲज इट इज पुन्हा 21, 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 पुन्हा 21 आणि पुन्हा 21. फक्त माय ब्रदर्स कम सोबत हे एकाला जोडले तर 21 21, याचे 21, याचे 21, याचे 21. कळतंय का? कळतंय का? हे टोटल मारले समजा आपण. ठीक आहे. मग 21 21 21 21 21 3 63 21 84. हो खूप होतंय. मला पण पाडा नाही येत. ठीक आहे. एवढं होतंय. त्याच्यानंतर हे ब्रदर्स तसं गो सोबत पुन्हा 21 21 21, स्पीक सोबत पुन्हा 21 21, राईट सोबत पुन्हा 21 21, वर्क सोबत पुन्हा 21, प्ले सोबत पुन्हा प्रत्येकाचे 21 21 करायचे, टीच सोबत पुन्हा 21, असे प्रत्येक वर्क सोबत 21 21 करायचे. मग हे ब्रदर ऍज इट इज होतं. मग हे चेंज करायचं. मग काय करायचं? ब्रदरचं सिस्टर्स करायचं. पुन्हा सिस्टर सोबत कम पुन्हा 21,
परत गो सोबत पुन्हा 21, पिक सोबत पुन्हा 21, असं असं 21, 21, 21. खूप सारे वाक्य, हजारो वाक्य, लाखो वाक्य तुम्ही या ठिकाणी बनवू शकता. हजारो लाखो वाक्य आपल्याला बनवता येतात. विविध प्रकारचे वर्ब तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. 30 वर्ब जर कधी या ठिकाणी घेतले आणि हे सर्व घेतले अजून याच्यामध्ये ऍड करता येतात. हे हजारो लाखो वाक्य तुम्ही या ठिकाणी बनवू शकतात. मी स्ट्रक्चर तुम्हाला दिलेलं आहे, फॉर्म्युला तुमच्याकडे दिलेला आहे, स्ट्रक्चरल मेथड मी तुम्हाला सांगितलेली आहे. फक्त काय करायचंय, काय करायचंय, फक्त स्ट्रक्चरची व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस करायची, बाकी काही नाही. स्ट्रक्चरची व्यवस्थितरित्या जर कधी प्रॅक्टिस केली तर सहजपणे तुम्ही इंग्रजी भाषेमध्ये प्रभुत्व मिळवू शकता, इंग्रजी भाषेमध्ये तुम्ही बोलू शकता. त्यामध्ये काही अवघड नाही. मी जी मेथड सांगितलेली आहे ती मेथड फॉलो करा आणि इंग्रजी सहजपणे बोला. भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करत राहा. आणखी काही आहे बघा, आणखी एक सांगायचं होतं. माझ्या YouTube चॅनलवर गेल्यानंतर तुम्ही जर कधी माझ्या चॅनलला ओके केलं तर त्या ठिकाणी माझं चॅनल येईल. त्यामध्ये तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्ट नाव असतं. प्लेलिस्टमध्ये ओके केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ दिसतील. त्या ठिकाणी सायन्सचे व्हिडिओ दिसतील, त्या ठिकाणी कम्प्युटरचे व्हिडिओ दिसतील. ठीक आहे. त्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशचे व्हिडिओ दिसतील. तर विविध कॅटेगरीचे व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील आणि वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, जो व्हिडिओ आवडला त्याला लाईक करायचं आणि वाटलं की अतिशय महत्त्वाचं आहे, माझे मित्र, माझे फॅमिली मेंबर असेल, आणखी कोणी असेल, टीचर्स असेल, तर अशांना जर कधी तुम्हाला वाटतं की यांना शेअर केलं तर यांचं पण काय होईल, ज्ञान वाढेल, तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. काही शंका असेल, काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा. निश्चितपणे मी तुमच्या कमेंटला निश्चितपणे रिप्लाय देईल. तोपर्यंत बाय बाय, टाटा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.